सन्माननीय शंकर मांडेकर। मी भोर राजगड मुळशी या मतदारसंघातून येत असताना स्वराज्य राजधानी राजगड तोरणा रायरेश्वर या भागात हे किल्ले माझ्या भागात आहे। त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो। हे पर्यटन क्षेत्र आहे। या ठिकाणी असंख्य लोक येत असतात, परंतु रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था आहे। जी रस्त्याची लांबी आहे त्याला 70% रस्ते आजपर्यंत कधी झालेलेच नाहीत। त्यामुळे या ठिकाणी येत असताना अनेक अडचणी येत असतात। भोरवेल्ला राजगड या तालुक्यातून जाणारा जो रस्ता आहे चेलाडी फाटा ते मडेघाट हा खऱ्या अर्थानं भोर आणि राजगड तालुक्याचा विकासाचा मार्ग आहे आणि तो जर चौपदरी झाला तर खऱ्या अर्थाने या भागाचा विकास होणार आहे। त्यामुळे आपण त्याच निधी देऊन त्या रस्ते तालुक्याचं मागासले पण कायमस्वरूपी घालवावं अशी आशा व्यक्त करतो। त्याचप्रमाणे आपण कृषी विभागाच्या अनेक योजना या ठिकाणी घेत असताना माझ्या तालुक्यामध्ये जे शेतकरी आहेत मान हिंजवडी या ठिकाणी त्यांच्या सातबाऱ्यावर MIDCचा बोज आहे। काही ठिकाणी रिझर्वेशन पडलेलं आहे। त्याचप्रमाणे त्या ठिकाणी कुठली त्यांना योजनेचा लाभ घेता येत नाही आणि त्या कॅनल गेलेला आहे, परंतु कॅनल अस्तित्वात नाहीये, त्याला पाणी पण येत नाहीये। त्यामुळे आमची तुम्हाला विनंती आहे की आपण ते शिक्के काढावे। त्याचप्रमाणे माझ्या मतदारसंघामध्ये 8 मोठी धरणे आहेत, परंतु पाऊस काळात खूप पाऊस पडतो, भरपूर पाणी असतं, परंतु जानेवारी फेब्रुवारी महिना आला की बॅकवॉटरला 2-2, 4-4 किलोमीटरवर लोकांना प्यायला सुद्धा पाणी नसतं। तेव्हा तुम्हाला आमची विनंती आहे त्या ठिकाणी जे बुडीत बंधारे आहे त्या ठिकाणी आपण ते मंजूर करून त्या निधी द्यावा आणि त्या भागाला लोकांना पिण्यासाठी पाणी मिळावं। त्याचप्रमाणे पशुसंवर्धनचे जे दवाखाने आहेत सर एकही राज्य शासनाचा दवाखाना चालू नाहीये, डॉक्टर नाहीयेत, कर्मचारी नाहीयेत। मागच्या काळात आम्ही जिल्हा परिषदेमध्ये असताना ठराव करून दिलता, हे जर दवाखाने आपण जिल्हा परिषदेचे वर्ग केले तर त्या ठिकाणी ते मनुष्यबळ मिळू शकतं। धरण भागातील आमची 52 गावं आहेत, त्या गावांना जोडणारा रस्ताही आज अस्तित्वात नाहीये। जर तो रस्ता 70 किलोमीटर त्याची लांबी आहे, तो जर झाला तर आमच्या धरण भागातील सर्व लोकांची चांगली सोय होईल आणि 52 गावं त्या रोडमुळे या ठिकाणी जोडली जातील। मान हिंजवडी सूस माळुंग ही जी मोठी गावं आहेत त्या गावात रस्त्यासाठी निधी मिळाला, कारण की अनेक लोक नागरीकरण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे। त्या ठिकाणी ही जर कामं झाली, 2 पूल झाले तर त्या भागातील नागरिकांचं खूप मोठ्या प्रमाणात सोय होईल आणि रस्त्याची जी चांगली सोय झाल्यानंतर त्या भागातील सर्व प्रश्न सुटतील। त्याचप्रमाणे